नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं पुन्हा एकदा व्लॉग मध्ये. इथला मोकर विषय चढलाय. दीडशेची खाल्ली कोणी यांनी 150ची थाळी खाल्ली 120 भरून 50-60चं जेवण करतो मी रोज. तर तुला अशी झाली. आम्हाला वाटलं 100ची थाळी, ती निघली 130ची. त्याच्यामध्ये चिडचिड करून राहिलाय. ते म्हणतो दररोज 250-300 रुपये जाऊ राहिले. ए साहिल काय म्हणायचंय का? बोल काहीतरी. काही नाही भाऊ. हो पण मी वरती होतो तेव्हा इतकी गार हवा लागते जबरदस्त. काय गाडी पळू राहिलीत बाबा लोक. वरती येतो म्हणून गार हवा नसती, वरती गारच हवा असती. तू कधी कधी ते जर जसं की तू काहीतरी बच्चन मारत होता, म्हटलं जरा लांब जाऊ, काही बोलू राहिले तो. आणि दुसरं ठीक आहे, पाणी घेऊन येतोय का? ठीक आहे, हे घेऊन मला पण घेऊन ये. ठीक आहे, असू द्या, काय हरकत नाही. एक गोष्ट दोनदा माझ्यासोबत घडली. लोणावळ्याला गेलो होतो आपण वेळवण लेकला. त्याचा यूट्यूबवर व्हिडिओ पाडलेला आहे, तुम्ही चेक करा. तेव्हा पण लोक टायरमध्ये हवा कमी असल्यावर, म्हणजे हवा भरतात कमी असल्यावरती, पण मी तिथं गेलो आणि हवा होती त्याच्यातून कमी करून घेतली मी. म्हणजे पुढच्या टायरमध्ये रिक्वायर्ड 35 आहे ना, तर ते तिथं होती 42. मागच्या टायरमध्ये रिक्वायर्ड होती 40, तिथं होती 45. म्हणजे चालवून चालवून हवा कसं काय भरती काय माहीत नाही मला, असं कसं काय होतं. आणि मला फील होतं तर हवा कमी, पण हवा ऑलरेडी जास्त होती. तर असा विषय होता, म्हटलं शेअर करू. आज मी ते पेट्रोल पंपावर गेलो, इतकी गर्दी. एक किलोमीटरचा फक्त पॅच असेल तिथं, इतकी जबरदस्त गर्दी होती. म्हटलं नको झालं बाबा, लय अवघड झालं तर विषय. तर म्हटलं चला तुम्हाला सांगून देऊ, असा इन्सिडेंट झाला आहे माझ्यासोबत. पण असं का होतं तुम्ही सांगा, जर तुम्हाला माहीत असेल ते कमेंट बॉक्समध्ये 100% सांगा. सगळेजण झोपलेत. हे बघा किती शांतता आहे आजूबाजूला, सगळी खतरनाक शांतता आहे. आणि दुसरी गोष्ट अशी, जर तुम्ही इथपर्यंत आलात आणि तुम्ही जर व्हिडिओ बघितला नसेल आपला कोणता तिकोना फॉर्ट, तर बघा 100% मजा येईल तुम्हाला, आवडेल तुम्हाला 100%. मी आणि माझा तो पहिला व्हिडिओ ज्याच्यात मी 30 मिनटं घेतलं आहे आणि 25 GB 25 GB अपलोडला गेला आहे तो फर्स्ट व्हिडिओ. आणि मस्त व्हिडिओ बनवला आहे मी तो माझ्या मते. आणि माझा म्हणजे 203 का 4 व्हिडिओ आपल्या यूट्यूबवरती, त्याच्यापैकी तो मला सगळ्यात जास्त आवडणारा व्हिडिओ आहे. असेच व्हिडिओ आपण काढत जाऊ बरोबर शनिवार रविवार. 100% तुमचे मला सजेशन कळवा, कसं वाटलं तुम्हाला तो व्हिडिओ त्या कमेंट बॉक्समध्ये. मला एक गोष्ट सांगू का, की ही जी डिश आहे टाटा स्काय, तर त्या टाटा स्कायचं जो LMB का व्हाईट त्याला जर हात लावलं ना, माहीत नाही किती लोकांना माहिती की नाही, म्हणजे तो LMBला जर असं हात आडवा टाकलं ना, तर सिग्नल डायरेक्ट जातात. तो जो व्हाईट LMB ना दिसत असेल तुम्हाला, तिथं म्हणतो मी तसं करायचं वगैरे. समजा कोणी घरचे जर सिरियल वगैरे बघत असेल तर धपक्यास हात घालायचं मध्ये मस्तपैकी, लगेच रेंज जाते, लगेच बाहेरून बघणार नाही का, बाहेर छत्रीकडे. असा विषय होता जवळपास तिथला सीन. आवाज येत असेल तुम्हाला. प्रेडिक्ट कर कुठं चालला असं नाही एरोप्लेन. इथून चल मुंबईला, इकडे कुठं मुंबईला, जाऊ दे मरू दे, कुठं काय असं. मुंबई माझ्या मते इकडे रे, तिकडं मुंबईला नाही वाटत, तिकडं साऊथ साईड वाटतं मला. हे बघा हापचिड्डीवाला अन्नासारखा मयूर. वरती झोपायची इच्छा बी राहिली, पण ते सगळं खालून वरती आणा ते काय जरा विषय होईल. आणि हे बघा जाळ किती इथं, नुसत्या वायर. हे बघा नुसत्या वायर. काय लोक म्हणतात IT चांगलं आहे, पण आम्हाला माहिती होय किती जिरती कोणाची. बरोबर आहे का नाही. ट्रेस येस कामले असतं. थांब लाईव्ह मेट्रो. काय नशीब आहे लाईव्ह मेट्रो शेवटी लागले हाताला. लाईव्ह मेट्रो. हे बघा लाईव्ह मेट्रो केली कॅच शेवटी. इतक्या दिवसापासून मी प्रयत्न करत होतो, ती बरोबर झालीच. बरं का माहिती रे. इथं गच्ची टेरेस इन शॉर्ट, आणि इथून ते मेट्रोचं इतका भारी वाटतो. मी वारंवार म्हणजे मागं पण सांगितलं तर, पण माझ्याकडून लाईव्ह मेट्रो काय म्हणजे माझ्याकडनं लाईव्ह मेट्रोची कॅच झाली नव्हती. पण आत्ता तो जे हॉटेल दिसतंय का समोरचं, हे बघा हे इथं मला बोलत असताना त्या आरशामध्ये म्हणजे लाईट चमकली. म्हणलं 100% शुअर शॉट मेट्रो आहे.
आणि हे जे बांधकाम आहे का बांधकामामधून पण कळलं ते जे बीम आहेत ना म्हणजे सॉरी स्लॅब टाकायचं ते नाही का असतं ते आपण रचना करतो तसं तिथून मला लगेच लाईट चमकली म्हणलं 100% शोर शॉट मेट्रो आहे आणि भेटली भाऊ मेट्रो. मी किती दिवसापासून गेले 2-3 म्हणजे अटेम्प्ट केले मी पण असं डायरेक्ट लाईव्ह अशी कॅच करता नव्हती आली पण आज शेवटी कॅच केली आपण. तर ठीक आहे मित्रांनो ऑलरेडी एक्झॉस्टेड आहे मी तर आजसाठी विलॉग टू इथपर्यंतच. मागं खूप कुत्री भोगत आहेत तर ठीक आहे हरकत नाही भेटू आपण.